निमतला येथील युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, घटनेमागील कारणांबाबत प्रश्नचिन्ह। पारशिवनी तालुक्यातील निमतलाई गावाजवळील मौजा मोगरा शिवार येथे एका युवा शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आत्महत्येमागील नेमके कारण काय याबाबत विविध चर्चा सुरू आहेत। पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला। प्राप्त माहितीनुसार संबंधित युवक पहाटेच्या सुमारास घरातून शेतात जाण्यासाठी निघाला होता। त्यावेळी त्याच्या वडिलांनी त्याला एवढ्या सकाळी कुठे जात आहे अशी विचारणा केली असता त्याने शेतात जात असल्याचे सांगितले। शेतातील कामांबाबत तो अत्यंत जबाबदार असल्याने आणि दिवसरात्र कधीही शेतात जाण्याची त्याची सवय असल्याने घरच्यांनी त्याकडे विशेष लक्ष दिले नाही। स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो आदल्या रात्री उशिरापर्यंत एका परिचित व्यक्तीसोबत दूरध्वनीवर संवाद साधत होता। त्यानंतर नेमके काय घडले याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। दरम्यान सकाळपासूनच युवक घरी परतला नसल्याने कुटुंबियांना चिंता वाटू लागली। मित्रमंडळींकडे चौकशी केल्यानंतर त्याचा भाऊ शेताकडे गेला तेव्हा शेतातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळून आला। ही घटना समोर येताच कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। घटनेची माहिती मिळताच पारशिवनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी शासकीय रुग्णालय पारशिवनी येथे पाठवण्यात आला। मृत युवक हा कष्टाळू व जबाबदार शेतकरी म्हणून ओळखला जात होता। सुमारे 35 एकर शेतीची जबाबदारी तो एक हाती सांभाळत होता। स्वतःची तसेच ठेक्याने घेतलेली शेतीही तो पाहत होता। घरातील कामांची जबाबदारीही तो समर्थपणे पार पाडत असल्याचे ग्रामस्थ सांगतात। अशा परिस्थितीत त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले हा प्रश्न कुटुंबियांसह संपूर्ण परिसराला पडला आहे। या घटनेमागील सत्य समोर यावे व सर्व पैलूंची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी कुटुंबीय व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। पुढील तपास पारशिवनी पोलीस करीत आहेत। सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी राहुल कडू।